नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। आजची मोठी बातमी आहे हिमायतनगर येथून कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत पशुधन निधी न मिळाल्याच्या निषेधार्थ कोटा परिसरातील शेतकऱ्यांचे तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर समोर आमरण उपोषण सुरू आहे। शेतकरी आनंद तळपते आणि संतोष पोपलीवार यांनी आंदोलन छेडले असून योजनेत निवड होऊनही आर्थिक लाभ मिळाला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। 18 ऑक्टोबर 2025 रोजी कळमनुरी तालुक्यातील कामगार फाटा येथून कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनावरे खरेदी करूनही अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहाराच्या तक्रारी समोर येत आहेत। आपले प्रतिनिधी अंगद सुरोशे यांनी उपोषणकर्ते यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत, आपण त्या पाहू। आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर येथे आम्ही उपोषणासाठी आहोत। आमच्या काही मागण्या आहेत, आम्ही ते मागण्या घेऊन आज इथे बसलेले आहोत। आणि जे काही प्रकार आजपर्यंत जो काही घडलेला आहे, आमच्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत जनावरांची खरेदी केली, बाजार दिला आम्हाला, आम्ही बाजारला गेलो, आमच्याकडे दाखले आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत आमच्याकडे उपलब्ध असताना सुद्धा जे शासकीय जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी आमची दिशाभूल करून शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला। लबाडी लताडी बोलून शेतकऱ्याला कुठेतरी गंडवण्याच्या मार्गावर त्यांची भूमिका आम्हाला दिसत आहे। आणि आमचं म्हणणं असं आहे की आमच्याकडं पशुधन आज उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित असल्यामुळं आमचं जे जनावरांचे जे काही अनुदान आहे ते अनुदान आमच्या खात्यावर साहेबांनी टाकावं एवढी आमची मागणी आहे। आणि अन्यथा जर समजा आमची मागणी जर पूर्ण जर नाही झाली तर मग त्यांना निलंबित करण्यात यावं अशी प्रशासनाला आमची विनंती। बरं, काही अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की आपण जे पशुधन योजनेतून जे पशु घेतले ते तुम्ही तुमचेच पशु नेऊन त्यांचेच फोटो काढून त्यांनाच बिल्ले मारून परत त्याच्यावरच अनुदान मिळावं यासाठी मागणी करत आहात, हे बरोबर आहे का? नाही, हे अजिबात चुकीचं आहे। आणि ते कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते आमच्या म्हणण्यावर कसे वागतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे का नाही? त्यांचा तो आरोप आहे, त्यांनी काहीतरी बोलून ही योजना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, शेतकऱ्याची कुठेतरी गळफाशी करण्याच्या मार्गावर आहे। आलं का लक्षात? आम्ही समक्ष ते आमच्यासोबत, आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, आमच्याकडं त्यांची उपस्थिती जिओ टॅग केलेले सर्व आमच्याकडे काही उपस्थित आहे आमच्याकडे। आमच्याकडे दाखले आहेत, बिल्ले आहेत। याच्यासाठी त्याला तर त्याची या कारणासाठी त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं। बरं, आपल्या या उपोषणाची पुढची दिशा व याच्यावर काय, आपल्या मागण्यासाठी आपण पुढे काय करणार आहात? आमचं काहीच आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या शेतकऱ्यांना फक्त आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला जर समजा जाधव साहेबांनी, मिराशे साहेबांनी जर न्याय दिला, आमचे जे पशुधन आम्ही खरेदी केलं त्या आमच्या पशुधनाचं जे काही मावेजा आहे, जो अनुदान आहे ते आमच्या खात्यावर टाकावं, विषय संपला, आहे की नाही? ठीक आहे सर.